शुभ सकाळ सगळ्यांना। मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा झाडांपासून झालेली आहे। तर ऊन कसं लखलखते पाहू शकता तुम्ही। सकाळचे 10च वाजलेले आहे। तिकडं आयुष झाडांना पाणी देतो आहे। रोज सारखं मी काही आज फुलं वगैरे काही दाखवणार नाही आहे। चला म्हटलं आपण आता झाडांना पाणी वगैरे देत आहे। घरातली आपली जी काही क्लिनिंग वगैरे आज चाललेली आहे ते तुमच्यासोबत शेअर करूयात। तर इकडं झाडांना पाणी देता म्हटलं आपण जे रुटीन आहे ते पण आज शेअर करूयात। या उद्देशाने मी हा व्हिडिओ काढलेला आहे। तर झाडं हे छोटे छोटे ह्याच्यामध्ये पण लावलेले आहेत डबड्यांमध्ये, आणि इकडं कपडे वाळत घातलेले आहेत पाहू शकता तुम्ही। सकाळचं धुणंही झालेलं आहे। खालच्या झाडांनाही पाणी बऱ्यापैकी दिले गेले आहे। खूप दिवसाची कपडे साठलेली होती, शर्ट वगैरे राहिलेली व्हाईट कलरची ती धुवून घेतलेले आहेत। तर आज मी पार्लरचं रुटीन दाखवणार आहे। पार्लरमध्ये माझ्याकडे क्लीनअपला हेअरकटला वगैरे डेलीमध्ये कस्टमर्स असतात डेली बेसिसवर। तर इकडं माझं बेसिक नॉर्मल जो आपला स्ट्रेट कट असतो ते करायचं चाललेलं। हिचा स्ट्रेट कट करण्याबरोबरच हिला हेअरला मेहंदी पण लावून पाहिजे होती। तर तेच चाललेलं इकडं आमचं, आणि त्याचबरोबर ते आमच्या मैत्रिणी आलेल्या गप्पा गोष्टी करत करत आमचे कामही चाललेले होते। संध्याकाळची वेळ होती, लाईट कमी होती पार्लरमध्ये। दिवसभर शूट करायला जमलं नाही, कारण की मोबाईल धरायला कोणी नव्हतं आणि स्टँडही नव्हतं मोबाईलचं, त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही आहे। चला म्हणलं संध्याकाळचं जे कस्टमरचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करूयात आणि आपलं हेअरकटही शूट करूयात। पार्लरमध्ये आलं की कस्टमर बरोबर ठीक असा अर्धा तास 1 तास निघून जातो कळतही नाही। गप्पा गोष्टी आणि अमेझिंग काहीतरी शिकायला भेटतं, ओळखी होतात, बोलून चालणंही होतं आणि वेळही जातो। उन्हाळ्यात असं होतं की बोर होतं, दिवस जात नाही, पण पार्लरमध्ये आले शॉपमध्ये आल्यावरती असं कंटाळ्यासारखं अजिबात वाटत नाही, फ्रेश वाटतं एकदम। त्याच्यामुळं मग काम करायलाही उत्साह येतो। कस्टमर मैत्रिणी होत्या, पोरही होत्या आमचे, आणि सगळ्यांचा दंगा वगैरे चाललेलाच होता। कॉलेज स्टुडंट आहे, हिला फ्लिक्स कटिंग करून पाहिजे होते आणि केसांना मेहंदी लावायची होती। एकदम सिंपल असं कानाच्या पाठीमागे जाते ना असे फ्लिक्स कापायचे होते। MSCITला जाते ही मुलगी। तर चला म्हटलं नॉर्मली ही फ्लिक्स काढून देऊयात, कारण की जास्त कट केले की घरच्यांना अजूनही प्रॉब्लेम असतो की हेअर कटिंग वगैरे केल्यानंतर ना पाठीमागचे पण केस खूप नॉर्मली कट केलेले आहेत, खूप जास्त कट केलेल्या नाही आहेत। एकदम स्ट्रेटमध्ये नॉर्मली किंचित असे फ्लिक्स कट करणार आहोत। त्याच्यावर जे आपण दिलेले आहेत, म्हणजे ते कुठंतरी आपण हेअर्स बांधले की ते थोडेफार पुढे येतील ह्या हिशोबाने। तर मस्त असं तिचा कट केला होता। सेटिंग नव्हती करायची, कारण की आपल्याला ह्याच्यावरती मेहंदी अप्लाय करायची होती। तिच्या हेअरवरती फ्लिक्स अशा कापल्या होत्या की दोन्ही साईडला, म्हणजे मधून जरी भांग पडला तरी दोन्ही साईडला ते उत्तमच दिसणार आहेत, आणि वन साईड जरी घेतलं तरी ते खूप छान दिसणार आहे। फेस दाखवायचा नव्हता, त्यामुळे मी हेअर थोडीशी पुढे घेत होते। तर अशा प्रकारे तिचा पुढचा हेअर कटही केला होता। चला तर आपण आता मेहंदी अप्लाय करूया तिच्या केसांवरती। याच्या काही अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेहंदी कशी केसांना लावायची हेही दाखवलं होतं। अजूनही तो व्हिडिओ तुम्ही कोणी पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते। स्वतःवरही अप्लाय करू शकता आणि दुसऱ्यांनाही लावू शकता, शिकू शकता लावण्याची मेहंदीची स्टाईल। हिची लेंथ खूप जास्त मोठी नव्हती, पण केस दाट होते, त्यामुळे हिला आहे ना मी 40वाली जी मेहंदीची पॅकेट 86ची येते ती पूर्ण भिजवली होती। कोणतेही ॲडिशनल प्रोडक्ट ह्याच्यामध्ये घातलेले नाही आहेत, जसं की मी अगोदर ती मेहंदी कशी भिजवायची त्यात दाखवलं होतं। तर आज काही व्हिडिओमध्ये काही खास नव्हतं, एवढंच होतं। अशा छान छान व्हिडिओ पाहायसाठी नक्की कमेंटमध्ये सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।